या मास्कमुळे केसांची वाढ होते, केसांची गळती थांबते, त्यानंतर केस सिल्की होतात, लांब होतात, छान असे चमकदार होतात, मुलायम होतात. तर एवढे सगळे बेनिफिट्स आहेत. हॅलो नमस्कार मंडळी, तर कशा आहात तुम्ही? होप सो आनंदातच असणार. तुमचा येणारा प्रत्येक दिवस हा मस्त आनंदात जाऊ देत, मजेत जाऊ देत. तर मी प्रिया आपले मिस्टर मम्मा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सो आजचा एक मस्त असा नवीन व्हिडिओ आहे आपला. सो हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ असा आहे की मस्त जे आपले हे हेअर्स आहेत, भरपूर जणांचे हेअर्स ग्रो होत नाहीत किंवा खूप गळतात केस, स्मूथ नाहीयेत, सिल्की नाहीयेत, शायनी नाहीयेत, तर त्यासाठीचा हा मस्त व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. वेळ न वाया घालवता आपण आपली होम रेमेडी जी आहे ती पाहूयात. चला, तर आपण आता जो हेअर मास्क बनवणार आहोत तो खूपच फायद्याचा मास्क आहे आपल्या केसांसाठी. तर तो आहे हा. तर याच्यामध्ये मी रात्रीच मेथी दाणे आणि तांदूळ, तर हे तुम्हाला दिसत असेल की मेथी दाणे आणि तांदूळ रात्रीच भिजत घालून ठेवलं होतं पाण्यामध्ये. आणि त्यानंतर आपण घेणार आहोत कोरफड. तर मी जे असे कोरफड आहेत तर आता हे कट करून घेणार आहे. मेथी दाण्यांचं जर पाणी आपण केसांना लावलं तर त्याने आपले केस गळत नाही, केसांची वाढ होते. त्यानंतर तांदळाच्या पाण्याचे सुद्धा भरपूर सारे फायदे आहेत की त्याने सुद्धा केस शायनी होतात, चमकतात. कोरफडनी सुद्धा आपले केस सिल्की होतात, मस्त शायनी होतात. तर असे सगळेच या ज्या तीन अशा आपले इन्ग्रेडियंट आहे त्याचे तिघांचे सुद्धा खूप असे फायदे आहेत आणि तुम्हाला सुद्धा ते माहिती असणार आहेत. तर आता आपण हे मेथी दाणे आणि तांदूळ आणि कोरफड हे मस्त मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. त्याची एक छान अशी एक सॉफ्ट पेस्ट बनवणार आहोत आणि ती आपल्या केसांना हेअर मास्क म्हणून लावणार आहोत. तर बघा कंटिन्यू व्हिडिओ पुढे. तर मी आता हे जे कोरफड आहे याच्या साईडचे हे असं काढून घेते, काटे जे असतात ते. तरी मी आता हे कोरफडची ही आणि मागची साल काढणार नाहीये, डायरेक्ट असंच मिक्सरमध्ये मी याला बारीक करते, म्हणजे मी असे तुकडे करून टाकते याचे. त्यानंतर हे जे आहे पाणी म्हणजे मेथी दाणे आणि तांदूळ सगळंच मी असं याच्यात टाकणार आहे. हे बघायला तुम्हाला दिसत असेल कोरफड, तांदूळ आणि मेथी दाणे. मधनं आता आपण असं हे बारीक करून घेतलेलं आहे. आणि तर हे बघा, तर असा हा मास्क असणार आहे आपला. आता मी या बाउलमध्ये असं काढून घेतलेलं आहे आणि आता आपण याला पूर्ण केसांना अप्लाय करणार आहोत. आणि आता आपण याला ब्रशच्या साहाय्याने लावून घेऊ. ब्रश जर नसेल तर तुम्ही हाताने लावू शकता. तर हे मस्त असं स्काल्पला वगैरे छान प्रकारे असं लावून घ्यायचं. पूर्ण केसांना छान अशी ही पेस्ट लावून घ्यायची. आणि त्यानंतर अर्धा तास तुम्ही मस्त हे केसांवरती ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला रिझल्ट कळेल. तर मस्त केस होतात त्यांनी. तर हे बघा, तुम्हाला दिसत असेल की पूर्ण केसामध्ये मी हा मास्क असा छान अप्लाय करून घेतलेला आहे आणि छान असे आता मध्ये ओले ओले झालेले आहेत केस. तर हा मास्क जो आहे तो सुकू द्यायचा नाहीये, म्हणजे ओलाच राहायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही याला एखादी कॅरी बॅग किंवा हेअर कॅप जी असते ती घालून बसू शकतात, म्हणजे हा जेणेकरून हा मास्क वाळणार नाही. आणि त्यानंतर अर्ध्या तासांनी किंवा 45 मिनिटांनी तुम्ही हा मास्क धुवून टाकायचा. तर हे जरा केस धुवायला अवघड जातात कारण सगळं चिकट झालेलं असतं आणि केसांमध्ये मग थोडंफार तांदळाचे दाणे म्हणा किंवा मेथी दाण्याचे ते जे
सीड थोडंफार असतं त्याची स्किन, आणि परत कोरफडचं जास्त स्किन हे सगळं असं राहिलेलं असतं, त्यामुळे केस धुवायला जरा अवघड जातं. पण तुम्ही हेअर वॉश प्लेन पाण्याने केल्यानंतर थोडासा शॅम्पू लावून हेअर वॉश करा. त्यानंतर जेव्हा तुम्ही केस तुमचे सुकतील तेव्हा ते ऑटोमॅटिक सगळं गळून पडतं खाली. त्यामुळं अतिशय फायदेशीर हा मास्क आहे केसांसाठी. या मास्कमुळे केसांची वाढ होते, केसांची गळती थांबते, त्यानंतर केस सिल्की होतात, लांब होतात, छान असे चमकदार होतात, मुलायम होतात. तर एवढे सगळे बेनिफिट्स आहेत, नक्की ट्राय करा. आणि मी हेअर वॉश झाल्यानंतर तुम्हाला माझे हेअर्स दाखवतेच. त्याला तोपर्यंत मी काहीतरी काम करून घेते केस वाळेपर्यंत आणि परत तुमच्याशी बोलते. बघा मी हेअर वॉश करून आलेली आहे आणि मस्त माझे केस असे मला स्ट्रॉंग वाटताय जरा. म्हणजे आपण कसं म्हणतो की झाडाला आपण खत पाणी दिलं की ते जरा ताजं तवानं होतं, तसं मला केसांचं स्ट्रक्चर असं माझं जरा दाट दिसतंय छान. तेव्हा चमक सुद्धा तुम्हाला केसांमधली दिसत असेल. आणि असे स्मूथ झालेत माझे केस, असे सिल्की झालेत छान असे. तर मस्त असा हा फायदा आहे. कोरफड, त्यानंतर मेथीचे दाणे आणि तांदूळ, तर या सगळ्यांचं जर मिश्रण करून आपण मस्त केसांना लावलं तर मस्त असा छान फायदा आहे बघा. त्यात माझे पांढरे केस सुद्धा छान चमकून दिसत आहेत. आणि असं ना एक जाड वाटतंय केस, म्हणजे व्हॉल्यूम केसांचा जो आहे ना तो असा स्ट्रॉंग झालेत केस, मस्त वाटतंय असं. तर छान असे फायदे आहे, नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून कळवा की ट्राय केल्यानंतर की तुम्हाला काय काय फायदे जाणवले ते. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. चला तोपर्यंत बाय.